मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आहे स्वामी प्रगट दिन आणि स्वामी प्रगट दिनाच्या सर्व स्वामी भक्तांना आणि सर्वांनाच माझ्याकडून खूप खूप अशा भरभरून शुभेच्छा। चला आता आज आपल्याला देवाची पूजा करायची आहे, स्वामींचा अभिषेक पण करायचा आहे आणि केंद्रामध्ये पण मी आज जाणार आहे स्वामींच्या मंदिरमध्ये। तिथलं पण दर्शन मी तुम्हाला सर्वांना घडवून आणणार आहे। खूप छान व्हिडिओ असणार आहे आपला आजचा हा प्रगट दिनाचा। प्रगट दिन असल्यामुळे लवकरच उठले होते, घरातली सर्व काही स्वच्छता करून घेतली, आंघोळ केली आणि आंघोळ करून आल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे हळदीचं लेपन करून घेतलं। हळदीचं लेपन हे खूप शुभ असं मानलं जातं आणि माझी पूजा चालू आहे तोपर्यंतच आई इथं शिरा बनवत आहे, कारण केंद्रामध्ये मला जायचं आहे आणि तिथं सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही शिऱ्याचा प्रसाद घेऊन या म्हणून। मग आईनं इथं शिरा करायला घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच आज प्रगट दिन असल्यामुळं आज बेसन लाडू पण मी बनवावं म्हणलं स्वामींच्या इथे नैवेद्यासाठी। आणि मग इथे थोडेसे आई बेसन लाडूसुद्धा बनवत आहे, आईचं इथं काम चालू आहे। देवांना अंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर स्वामींचा अभिषेक केला। अभिषेकामध्ये काही नाही, जलाचा आणि दुधाचा अभिषेक असा करून घेतला। त्यानंतर स्वामींची स्वच्छ अशी मूर्ती पुसून घेतली, त्यांना अष्टगंध वगैरे लावून त्यांना त्यांच्या जागेवर असे विराजमान केलं। छान अशी पूजा झाली, परत आरती पण करून घेतली, स्वामींची आरती केली आणि नैवेद्य पण दाखवून घेतला। आणि नैवेद्यासाठी म्हणलं तर शिरा बनवला होता आणि स्वामींना सर्वांनाच माहिती आहे आपल्याला की स्वामींना ना बेसन लाडू खूप आवडतात। त्यानंतर खडीसाखराचा प्रसाद पण ठेवला होता त्यांना आणि परत नंतर एक फळ म्हणून त्यांना एक ॲपल पण ठेवलं होतं। माझा खूप असे विचार चालला होते की आज त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवावं, आपण पुरणपोळीचं पूर्ण असं ताट दाखवावं असं होतं, पण केंद्रामध्ये लवकर जायचं होतं आणि आदल्या दिवशीच आपण पुरण घातलं होतं सर्वांनी, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मला काही थोडं मॅनेज झालं नाही। पण जे स्वामींना गोष्टी कुठल्या आवडतात ना त्यांना त्या गोष्टी मी थोड्या बनवल्या होत्या आणि अशा प्रकारचे हे नैवेद्य वगैरे मी दाखवून घेतलं आणि छान अशी आपली देवाची पूजा पण झालेली आहे। आणि मस्त वाटत होतं घरामध्ये, एवढं सुंदर वातावरण निर्माण झालं होतं, खूप पॉझिटिव्हिटी वाटत होती आणि प्रसन्नता तर एवढी होती ना। देवाची पूजा झाली, स्वामींचा अभिषेक झाला आणि स्वामींना नैवेद्य पण दाखवला। नैवेद्यामध्ये बेसन लाडू, शिऱ्याचा नैवेद्य दाखवला, फळ एक म्हणून एक ॲपल एक ठेवला आणि स्वामींना खडीसाखर पण खूप जास्त आवडते आणि खडीसाखर पण नैवेद्यामध्ये ठेवली। अशा प्रकारे आजच्या प्रगट दिनाची खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि आता इथून नंतर मला आता केंद्रामध्ये जायचं। सकाळच्या कामामध्ये घाई गडबडीमध्ये चहाच घेणं झालं नव्हतं। केंद्रात जायच्या अगोदर चहा बनवले आणि मस्त असा बसून मी इथे चहा घेतला आणि त्यानंतर मी जाण्यासाठी रेडी झाले। केंद्रामध्ये जाण्यासाठी ताई, मी आणि आई आम्ही तिघी पण निघालेले आहोत। चला मग आता आम्हाला इथं ॲटो भेटेल असं वाटतंय आम्हाला, काय माहिती कसं होते। चालत जाण्यासाठी थोडं मंदिर जरा दूर आहे, त्या साईडला जास्त ॲटो जात नाहीत। ॲटो भेटेल असं वाटलं नव्हतं, पण स्वामींच्याच मनात होतं आम्ही वेळेवर पोहोचावं म्हणून आम्हाला लगेच ॲटो भेटला। आणि हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे, एवढी प्रसन्नता आहे ना ह्या बाजूच्या परिसरामध्ये आणि फायनली तिथे आम्ही पोहोचलोत। मंदिरामध्ये आले मी इथं आता। बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये एवढी काही जास्त गर्दी नाही आहे, गर्दी काही जमली नाही एवढी। मंदिरात आल्यानंतर अगोदर पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा करून घेतल्या, 11 प्रदक्षिणा मारल्या आणि बाजूलाच इथं होम हवनसुद्धा इथे चालू होता आणि तेवढी काही जास्तीची गर्दी इथे जमली नव्हती, कारण की आम्हाला लवकर यासाठी जायचं होते की आम्हाला थोडं पुढे जागा भेटावी। हळूहळू स्वामींचे भक्त येत होते आणि तिथला जो परिसर जो आहे ना तो पूर्ण असा भरून घेतला। सुरुवातीला अगोदर मी इथे बाहेरूनच इथं स्वामींना मुजरा घालून स्वामींचं दर्शन करून घेतलं आणि ही पाही तुम्हाला बायकांची गर्दी दाखवते मी, एक एक करून असा जमाव जमत होता आणि प्रचंड अशी पुन्हा एवढी गर्दी झाली ना की केंद्रामध्ये बसायला काहीच जागा उरली नाही। आणि मग इथे मी आता इथं आरतीसाठी बसली। आरती झाल्यानंतर तिथेच बसून स्वामी चरित्राचा पूर्ण पाठ वाचून घेतला। मला घरीच वाचायचं होतं, पण घरी तेवढा जास्तीचा वेळ नव्हता म्हणून मी पोथी सोबतच घेतली होती आणि तिथे बसून वाचलेल्याचं महत्त्व तर हे खूप जास्त आहे, आपल्याला सर्वांना माहितीच आहे। स्वामी चरित्राचा पूर्ण पाठ असा वाचून घेतला आणि त्यानंतर मध्ये जाऊन मग मी गाभाऱ्यामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं। गाभाऱ्यामध्ये जाऊन मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि मध्ये पण अशी खूप जास्त अशी गर्दी होती। तुम्ही पण इथे स्वामींचं दर्शन करून घ्या आणि स्वामींचा फोटो आणि बाजूचं पण जे काही हे होतं ना ते एवढं सजवलं होतं ना, खूप सुंदर असं त्यांचं रूप इथं दिसत होतं, पाहू शकता तुम्ही। आणि मस्त असं इथे माझं दर्शन झालं। परत नंतर बाहेर आम्हाला प्रसाद पण दिला आणि तिथून आता आम्ही घरी आले।
मंदिरचं दर्शन झालं, खूप छान असा प्रसाद पण होता तिथं. सर्वांना शिऱ्याचा प्रसाद वाटप केला, परत केळीसुद्धा वाटप केली. घरी आल्यानंतर जेवण खाण पण झालं. तर असा होता आपला आजचा हा स्वामी प्रगट दिनाचा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.